तर माझं नाव सोहम महेंद्र बोडस. मी तृतीय वर्ष BMSचा विद्यार्थी आहे. मला समीर परांजपेसर जेव्हा आमच्या कॉलेजला आलेले फर्स्ट टाईम, तेव्हाच मला त्यांचं जे लेक्चर होतं ते मला खूपच आवडलेलं. मला यायचं होतं इकडे, पण असं म्हणजे माहीत नव्हतं नक्की कसं येऊ शकतो किंवा काय असं. तर माझे क्लासमेट्सने मला सांगितलं 3-4 दिवसापूर्वी, की आम्ही असे-असे जातो दर वीकेंडला शिकायला सरांकडे. तर तू येतोस म्हणजे येशील का? तर मी म्हटलं मला आवडेल. मला कधीपासूनच असं यायचं होतं, पण माहीत नव्हतं कसं येऊ शकतो, काय करू शकतो असं. तर मी आलो इथे. तर सगळ्यात पहिले आल्यावर आम्ही सरांचं जे हे आहे एक परिणिता वेलनेसचे त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत, त्यांचं जे एक्झिबिशन होतं दापोलीला तिथे भेट दिली. तिथे सगळे प्रॉडक्ट्स जे काही आहेत ते बघितले मी. नंतर मग मी सरांकडे आलो. तर तिकडे पहिल्याच दिवशी आल्यानंतर मला हेडेक झालं. मला खूप डोकं माझं असं होतं मी जेव्हा कुठला असा प्रवास झाला किंवा काही एक्झर्शन झालं, तर माझं डोकं दुखतं. संध्याकाळून असं डोकं दुखायला चालू होतं आणि नंतर मग काय होतं रात्रीची वेळ असते सो थांबेल की नाही म्हणून मग मी अर्धी का होईना पण पेन किलर घेतो आणि मग असं झोप लागते आणि मग सकाळी बरं वाटतं. नंतर मग दुखत नाही. पण यावेळेस मी सरांना विचारलं, की "डोकं दुखतंय सर काय करू?" तर सरांनी सांगितलं त्यांच्याकडचं तेल होतं ते डोक्यावर घातलं आणि मालिश केली आणि सर म्हणाले, "झोप." असं. तर मी ते घातलं तरी मला थोडी भीती होती. काय म्हणजे बरं वाटेल किंवा कसं काय होईल? कारण एरवी मला सवय कशी आहे, की मी पेन किलर अर्धी तरी घेऊन झोपतो असं. पण मग मी घातलं तर मला खूपच नंतर झोप लागली आणि नंतर पूर्ण डोकं माझं थांबलं. तर हे फर्स्ट टाईम होतं जे मी विदाऊट पेन किलर माझं जे काही ते हेडेक माझं बरं वाटलं मला.